थांबव ना 2 मिनिटं. नरेश म्हस्के बोललाय ना, त्याच्यावर बोलायला लागेल. नरेश म्हस्के असे म्हणाले, ज्यांनी कधी एरोप्लेन मध्ये गेले नाही, कधी विमान प्रवास केला नव्हता, त्यांना विमान प्रवास करायला मिळाला. खरं म्हणजे प्रसंग काय, जीवावर, प्रत्येकाच्या जीवावर बेतलं. एका स्वतः बायकोच्या समोर लायकी किती, त्याची बुद्धी किती, नाही ते बोलते ना, बायको समोर नवऱ्याला मारलं, मुलांसमोर बापाला मारलं. इतका शोकाकुल अवस्था असताना नरेश म्हस्के ज्या पद्धतीने खासदार झाले, एवढी मस्ती येऊ शकते ही त्यांच्या बोलण्यातनं कळत आहे. आणि मला वाटतं ह्याचा आम्ही सगळ्या स्तरामध्ये त्यांचा निषेध करतो. हे चुकीचं आहे. त्यांच्या नावात मस्का आहे ना, ते मस्का लावून तेथपर्यंत आले. त्यांचा प्रवास फार मोठा आहे. किती पक्ष सोडून ते आता इथे गेले ते विचारा त्यांना. अहो, त्यांची बुद्धी केवढी आहे, त्यांचा मेंदू तपासावा लागेल खरं म्हणजे. आणि ते नाही तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करावं लागेल. कुठल्या प्रसंगाला आपण काय टीका टिप्पणी करतो, काय अक्कल तर पाहिजे. त्यामुळे त्यांचा विषय हा खरं म्हणजे या महाराष्ट्रातली जनता, जे काय महाराष्ट्रातले पर्यटक जे काय मृत्युमुखी पडले, त्यात अनेक जण जखमी आहेत, यांच्या दुःखामध्ये सगळे जण आहेत. आणि कुठेतरी शियवादाची लढाई हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही त्याचा निषेध करतो आणि त्यांच्या बुद्धीची कीव करतो.